होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट लोकांना ही हद्दवाढ पाहिजे, तीच लोक हा विषय रेटत आहेत. ज्या लोकप्रतिनिधी या विभागाचं नेतृत्व करतात त्यांना विश्वासात न घेता, त्यांच्या चर्चा न करता एकतर्फे हद्दवाढ होत असेल तर ते चुकीचं आहे. आता मी वडण गॅसनं या ठिकाणी काम करतोय आणि वडण सध्या तरी हद्दवाढीत नाही, पण आम्ही आता सोपात आहोत. या आडगाव जर जात्यात असेल आम्ही सोपात आहोत. त्यामुळे आमच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये आम्ही 20च्या 20 गावं ताकदीने पाठीशी उभा राहू आणि लोकशाही घालणाऱ्या या सरकारचा विरोधात तेवढंच ताकदीनं आंदोलन उभा करू, न्यायालयीन लढाई लढू किंवा रस्त्यावर लढाई लढू. आणि यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब हे या ठिकाणी अग्रेसिव्ह दिसतात. पण मला सांगायचं आहे की त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव जात नाही. माझं या निमित्तानं त्यांना दोघांनी असं सांगणं आहे की निश्चित हद्दवाढ करा, आमची 20 गावं घ्या, शिवाय कागली घ्या आणि गारगोटी घ्या. ज्या ग्रामपंचायतीची हद्दवाढ होणार असं म्हटलं गेलं त्या काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे असणाऱ्या आहे, महायुती या निमित्तानं गळची पीक करते असं वाटतंय का? निश्चित या ठिकाणी या निमित्तानं लोकशाहीचा गळा दाबला जातोय, लोकशाही चिरडली जाते आणि लोकशाहीची हत्या केली जाते. एक तर राजकीय हेतू आहेच. होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट लोकांना ही हद्दवाढ पाहिजे, तीच लोक हा विषय रेटत आहेत. आता मगाशी उत्तमरावांनी सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधी या विभागाचं नेतृत्व करतात त्यांना विश्वासात न घेता, त्यांच्या चर्चा न करता एकतर्फे हद्दवाढ होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही ताकदीने लढा देऊ. आता मी वडण गॅसनं या ठिकाणी काम करतोय आणि वडण सध्या तरी हद्दवाढीत नाही, पण आम्ही आता सोपात आहोत. या आडगाव जर जात्यात असेल आम्ही सोपात आहोत. त्यामुळे आमच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये आम्ही 20च्या 20 गावं ताकदीने पाठीशी उभा राहू आणि लोकशाही घालणाऱ्या या सरकारचा विरोधात तेवढंच ताकदीनं आंदोलन उभा करू, न्यायालयीन लढाई लढू किंवा रस्त्यावर लढाई लढू. अगदी अगदी हे रस्तं ग्रामीण जनतेचं म्हणणं रास्तच आहे. कारण खऱ्या अर्थाने एक बघायला गेलो आपण की शहरात खरोखर या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, सांडपाण्याचं व्यवस्थापन प्रॉपर नाही, कचरा उठा वेळेवर होत नाही, रस्त्यांची दुरावस्था तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कंबरपट्टा लावून या ठिकाणी शहरात फिरावं लागतं अशी परिस्थिती आहे. काल गेले रस्ते एखाद्या पावसात आज उकडून जात आहेत. परवा पाऊस मोठा झाला एका दिवशी तर संपूर्ण कोल्हापूर शहर तुंबलं होतं. मग अशी कोल्हापूर शहरात दुरावस्था असताना ग्रामीण जनता मी सुखी समाधान. आमच्याकडे मी नेहमी सांगत असतो की आमच्याकडे 15 वित्तआयोग, नागरिक सुविधा, जनसुविधा, जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा 25-15, 30-54, तांडा वस्ती किंवा दलित वस्ती सुधार योजना, अशा विविध योजना आहेत ज्यांच्या माध्यमात आमदार फंड, खासदार फंड, जिल्हा सदस्यांचा फंड, त्या माध्यमातून करोड रुपयाचा विकास निधी या ठिकाणी थेट ग्रामपंचायत जमा होतो आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचं एक जाळं ग्रामीण भागात निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही निश्चित शहरापेक्षा उजवू आहे. मग आम्हाला तुम्हाला समस्येच्या गर्दीत ओढायचं आहे का तुमच्या ईर्षेपोटी, तुमच्या एरियापोटी? म्हणून आमच्या हातवडला विरोध आहे. नाही, मग तुम्हाला तेच सांगितलं मी, लोकशाहीची गळचेपी चालली आहे. काल 20 गाव बंद ठेवलं असताना सुद्धा जर असा निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे. आम्ही बंद तरी का ठेवला होता? तर आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, उपमुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आणि कुठेतरी निर्णयाला स्थगिती लागावी. पण मला वाटत नाही अधिकृत कुठली अजून सूचना आलेली नाही. पण निश्चित या ठिकाणी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा स्टंटबाजी चालली असं मला वाटतंय. पण त्यात नाही काही निर्णय केला तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, रस्त्यावर लढाई लढू. आणि हे जसं म्हटलं की कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करून त्याच्यामध्ये विकास करा, ते काही करणार नाहीत. त्यांना आहे त्या कोल्हापूर शहराचा विकास करता आलेला नाही राज्यकर्त्यांना. मग ते अशा पद्धतीचं एखादं प्राधिकरण स्थापन काय ग्रामीण भागाचा विकास करणार आहेत? ज्या दिवशी आपण बंद ठेवला त्या दिवशी संध्याकाळी हा निर्णय होतो की सरकार हा निर्णय घेणार आहे, तुमच्या भूमिकेत आहे काय, यापुढची भूमिका तुमची काय? तुम्हाला तेच सांगितले मी, सरकारचा निर्णय घेतला तर कायद्याच्या कसोटीवर आम्ही न्यायालयात लढा देऊच, रस्त्यावर लढाई करूच. पण येणाऱ्या काळामध्ये हद्दवाढी समाविष्ट होणारी गावं महानगरपालिका निवडणुकी बहिष्कार टाकतील. तर जी हद्दवाढी समाविष्ट होणार आहे ती जिल्हा परिषद ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणूक बहिष्कार टाकतील. निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही उद्या पुन्हा 20 गावांची अर्जंट बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे. आमचे अध्यक्ष मधुकर चव्हाण आणि उत्तम आमोडे यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यामध्ये आम्ही निश्चित मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा, त्यांची वेळ मागून त्यांना भेटण्याचा, आमची भूमिका पटवून देण्यासाठी निश्चित येणाऱ्या काळामध्ये जाणार आहोत. हद्दवाढी संदर्भात राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर हे होणारच असं सुतवाचे केले ना, कसं बघताय? मग तुम्हाला तेच सांगितलं मी की ती स्टंटबाजी आहे. मुळात त्यांना नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर केली स्टंटबाजी आहे. होणार काय नाही निश्चित. आणि ते काय सांगणार की तत्वता मान्यता मिळालेली आहे, पण ही हद्दवाढ नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करू आणि निवडणूक मारण्याचा ते प्रयत्न करतील. पण निश्चित हद्दवाढ होणार नाही आणि आम्ही होऊ देणार नाही. काही सरपंचांनी म्हणतो की जी काही हद्दवाढ चालू आहे
की लँड माफियांच्या गळ्यात घालण्यासाठी 100% यापूर्वी मी सुद्धा असाच आरोप केलेला आहे की या ठिकाणी काही लोकांच्या फायद्यासाठी करतायत. आज एक साधं उदाहरण सांगतो. वडनेरसारख्या ठिकाणी रो हाऊस 3,000 रुपये 4,000 रुपये स्क्वेअर फूट मिळतो. तर कोल्हापूर फ्लॅट सुद्धा 5,000 7,000 8,000 रुपये स्क्वेअर फूट मिळतो. हद्दवाढ व्हायला पाहिजे पण जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेते आग्रही मागे आहेत, काय सांगा? नाही, यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब हे या ठिकाणी अग्रेसिव्ह दिसतात. पण मला सांगायचं की त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव जात नाही. माझ्या या निमित्तानं त्यांना दोघांनी असं सांगणं आहे की निश्चित हद्दवाढ करा, आमची 20 गावं घ्या, शिवाय कागली घ्या आणि गारगोटी घ्या आणि करा हद्दवाढ. होते ना उपनगर म्हणजे जिल्हा शहर मोठं होते, 50 किलोमीटर शहराची या ठिकाणी पसरू दे, आमची काही हरकत नाही. त्यांना काही त्रास होत नाही, त्यांचा मतदार सुरक्षित राहतो. आणि मग आमच्या संसारावर वरवटा फिरवा निघालेली नेते मंडळी आहेत, त्यामुळे आमचा विरोध राहील. आणि घ्यायचं असेल तर कागल घ्या, गारगोटी घ्या, मग हद्दवाढ करा. सारखी हद्दवाढ करायला लागणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा.